नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 16 मे 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना खोचक टोला लगावला आहे। मी कादंबऱ्या वाचणे कधीच सोडलेले आहे। कथा, कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही, त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही। त्यांचे सोडून द्या, ते खूप मोठे नेते आहेत का, असा खोचक टोला यावेळी फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे। दरम्यान लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांबाबत आता सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे। या निवडणुका महायुती म्हणून लढणार का, असा प्रश्न देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला। याला देखील फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे। आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्याची घोषणाही लवकरच होणार आहे। हीच बाब लक्षात घेता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे। राजकीय पक्ष युती आणि आघाड्यांचं गणित जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत। भेटीगाठीही वाढल्या आहेत। असं असतानाच विरोधी बाकावरील महाविकास आघाडीमध्येही हालचाली वाढलेल्या आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ थेट शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत। विशेष म्हणजे या भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे। या भेटीनंतर सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी आलो होतो। आमच्यात एक चांगली चर्चा झाली। आपला महाराष्ट्र धर्म कसा जपला पाहिजे यावर आम्ही चर्चा केली। महाराष्ट्र धर्म जगला तर देश जगेल, पण आज भाजप धर्म आणि देश बुडवायला आला आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज शुक्रवारी भुज एअरबेसवरील सैनिकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचं तोंड भरून कौतुक देखील केलं। यासह पाकिस्तानवर चांगलंच टीकास्त्र डागलेलं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून करण्यात आलेल्या पलटवाराच्या कारवाईनंतर ऑपरेशन सिंदूरचं जगात मोठं कौतुक केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं। अशातच मंत्री राजनाथ सिंग भुज एअरबेसवर बोलताना म्हणाले की भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि DRDO ने विकसित केलेल्या यंत्रणेने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। अनेक ठिकाणी आपले नागरिक पाकिस्तानी ड्रोन येताना पाहून पळून जात नाहीत, तर आपल्या सैन्याने ते पाडल्याचे व्हिडिओ बनवत आहेत। यावेळी राजनाथ सिंग यांनी भारतीय सैन्याचे कौतुक करताना म्हटले की लोकांना त्यांचा नाश्ता करण्यासाठी जितका वेळ लागतो तितक्याच वेळात तुम्ही पाकिस्तानचा विषय निपटवला। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते संजय राऊत यांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे। त्याचं कारण म्हणजे नरकातला स्वर्ग हे पुस्तक। संजय राऊत यांनी या पुस्तकात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली असा गौप्यस्फोट केलाय। तर ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेलमधील कारावासात असताना आलेल्या अनुभवांबद्दलही संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात म्हटलं आहे। संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी पार पडणार असून यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडणार असून शरद पवार, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। त्यांनी गटरातील अर्क असं नाव लेखकाला शोभलं असतं असं म्हणत राऊतांना डिवचलं आहे। संजय राऊतांनी आपल्या आगामी पुस्तकातून विविध विषयांवर भाष्य केले असून एका भागात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दलही दावा केला आहे। शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली होती। नरेंद्र मोदी हे गुजरात दंगली प्रकरणी एक आरोपी होते। शरद पवार यांच्यामुळे मोदींची अटक टळली, तर तडीपार असलेल्या अमित शहांनाही बाळासाहेब ठाकरेंनी मदत केल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे। परंतु त्यांच्या या दाव्यांवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे। तसेच राऊत यांचे दावे महाजन यांनी फेटाळून लावले आहेत। संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलावे, ते काय बोलतात आता ते कोणी ऐकत सुद्धा नाही। वाटेल तसे ते फालतू बडबड करत असतात। युद्ध सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत करत होते। सैनिकांबद्दल काहीही बोलत होते। मला वाटतं आता या माणसाला कोणीच गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं असं मला वाटतं, असं गिरीश महाजन म्हणाले।
प्रवाशांच्या सेवेसाठी आणि रस्ता तिथे एसटी या ब्रीदवाक्याप्रमाणे आजही राज्यातील अनेक प्रवासी हे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करतात। काही गावात तर एसटी शिवाय तिथे पोहोचण्यासाठी इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही। अशातच सुरक्षित प्रवासाबरोबरच एसटी प्रवाशांना वेळेवर सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या स्मार्ट बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार असून त्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत। या नव्या स्मार्ट बसमध्ये फोम आधारित अग्निशमन यंत्रणेसह सीसीटीव्ही आणि जीपीएस सुविधा देखील असणार आहे। या संदर्भातील एक घोषणा देखील राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। नवीन स्मार्ट बसमध्ये एआय वर आधारित कॅमेरे, जीपीएस, एलईडी टीव्ही, वायफाय, चोरी प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित बस लॉक सिस्टम असे अत्याधुनिक तंत्रज्ञान या स्मार्ट बसमध्ये असणार आहेत। तर चालकाच्या बस चालविण्याच्या पद्धतीवरही एक कॅमेरा लक्ष ठेवणार असून बस स्थानक व परिसरात पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या बस पूर्णतः बंद राहतील अशी यंत्रणा या बसमध्ये बसवण्यात येणार आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उत्तर पश्चिम भारतामध्ये पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार आहे। उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळणार नाहीये। राजस्थानमधील गंगानगरचं तापमान 45 अंश सेल्सिअस वर पोहोचलं आहे, तर दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। या राज्यांमध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर एवढा प्रचंड राहण्याची शक्यता आहे। पूर्वोत्तर भारतामध्ये देखील पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याशिवाय पाऊस जास्त असल्यास पूर परिस्थितीची शक्यता आहे। या सर्व पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे। तर दुसरीकडे दिल्लीमध्ये धुळीचं वादळ येण्याची शक्यता आहे। ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांसोबत राहून आपण केल्या आहेत ते सिक्रेट मिशन त्याबद्दल पुस्तकातून लिहिणं, लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून नाही, असं संजय राऊत म्हणाले। काही गोष्टी या गोपनीय असल्याच पाहिजेत। मी फक्त संदर्भ दिला। गेल्या 30 ते 35 वर्षात काय घडलं होतं आणि काय घडतंय त्याविषयी अनेक घटना माझ्याकडे आहेत। मी एकच संदर्भ दिला की शरद पवार असो किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, राजकारण न पाहता मदत करण्याचा महाराष्ट्रातील या 2 प्रमुख नेत्यांचा स्वभाव आहे। पण त्यांनी केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले, माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी अट्टहास कसा केला हे सगळं मी पुस्तकात मांडलं आहे। उपकाराची फेड अपकाराने कशी केली हे त्यातून मी मांडण्याचा प्रयत्न केला, असं राऊत यांनी नमूद केलंय। अभिनेता राजकुमार राव याला कोणत्याच ओळखीची गरज नाही। अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे। अभिनेत्याचा भूलचूक माफ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, पण आता या सिनेमाचा वाद मिटला आहे। राजकुमार रावचा भूलचूक माफ 23 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे। मोठ्या पडद्यावर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कधीही ओटीटीवर प्रदर्शित करण्याची मुभा निर्मात्यांना न्यायालयाकडून मिळाली आहे। अखेर राजकुमार राव अभिनीत भूलचूक माफ या सिनेमाचा सिनेमागृहात प्रसिद्ध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। सिनेमा येत्या 23 मे रोजी प्रदर्शित होणार असून त्यानंतर सिनेमाचे निर्माते सिनेमा ओटीटीवर कधीही प्रदर्शित करू शकतील असं देखील सांगण्यात आलं आहे। चित्रपटगृहात सिनेमा प्रसिद्ध झाल्यानंतर 8 आठवड्यांनी सिनेमा ओटीटीवर प्रसिद्ध करण्याची अट रद्द करण्यात आली आहे। पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड आणि सिनेमाची निर्मिती करणाऱ्या मॅडॉक तर्फे ही माहिती गुरुवारी उच्च न्यायालयात देण्यात आली। टीम इंडिया लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे, परंतु त्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेऊन भारतीय संघाला अडचणीत आणले आहे। सर्वाधिक चर्चा कर्णधार पदावरून होत आहे। जसप्रीत बुमराहकडे अनुभव आणि त्याने ऑस्ट्रेलियातही आपल्या उत्कृष्ट कर्णधार पदाची झलक दाखवली होती, परंतु कामाच्या अतिताणामुळे त्यांनी नकार दिला। यापूर्वी ऋषभ पंत आणि केएल राहुल यांची ही नावे चर्चेत होती, मात्र माध्यमांच्या अहवालानुसार शुभमन गिलला कर्णधार पद देण्याचा दावा करण्यात आला, परंतु आता या शर्यतीत रवींद्र जडेजा यांचेही नाव पुढे आले आहे। त्याला कसोटी संघाचे कर्णधार पद देण्याची मागणी झाली आहे। मग ही मागणी पूर्ण होईल आणि जडेजा टीम इंडियाचा कर्णधार बनणार का, अशी चर्चा सध्या रंगली आहे।